नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता खूप एक वर्षापासून आता ऋषीने आणि बंड्याने जे सत्य लपून ठेवलेलं असतं कमळीपासून, ते सत्य आता फायनली आता कमळीसमोर आलेलं आहे. ते म्हणजे आजोबांच्या निधनाचं. पण आता त्या आबांच्या निधनाने कमळी एवढी आतमधून तुटून गेलेली आहे की तिच्यात काहीही करण्याची क्षमता राहिलेली नाही आहे. तिला काहीही करावं वाटत नाही, कारण आबा म्हणजे तिचं सर्वस्व असतात. आबामुळेच ती शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये गेलेली असते आणि प्रत्येक दुःखातून आबानेच तिला लहानपणापासून वडल्यासारखं सांभाळलेलं असतं. त्यामुळे आबा म्हणजे तिचं सर्व जग असतं. म्हणून आपली लाडकी कमळी आता आबांच्या अशा जाण्याने मात्र खूप तुटून गेलेली असते. तिला काय करावं कळत नाही आणि तिने एक जबरदस्त असा निर्णय घेतलेला असतो, तो म्हणजे आता ती पुन्हा कधीही मुंबईमध्ये जाणार नाही. पण इकडे मात्र आता जेव्हा निगी ऋषीला हा निर्णय सांगते की ऋषी सर, कमळीने ना असा निर्णय घेतलेला आहे की ती मुंबईला जाणारच नाही आहे. तेव्हापासून हे शब्द निगीच्या तोंडून ऐकल्यावर ऋषी कायम तिचाच विचार करते आणि प्रत्येक क्षण फक्त तिचाच विचार करते. तेव्हा आता प्रेक्षकांनो, खरंच मालिकेमध्ये समोर नेमका काय ट्विस्ट का होणार आहे हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. नेमका कामिनीने काय जबरदस्त प्लॅन असा केलेला आहे की ज्यामध्ये पुन्हा आता अन्नपूर्णा अडकणार का, हे आपण या सविस्तर व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ मुळातच स्किप नका करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता कमळीला सरू समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण कमळी काही केले ना ऐकेना. तेव्हा आता जेव्हा जिथं आबा आणि कमळी नेहमी भेटायच्या तिथं आता सरू जाते आणि तिला सांगते की कमळी, जे झालं ना ते जाऊ दे. आता काहीही झालं ते परत येणार नाही. तू तुझ्या शिक्षणासाठी आता परत 2 दिवसांनी कॉलेज लागणार आहे, म्हणून तू मुंबईला जा आणि चांगलं शिक्षण घेऊन आबांचं या गावामध्ये स्कूल उघडण्याचं स्वप्न पूर्ण कर. त्यावर आता कमळी बोलते की नाही आई, मला काहीच करायची इच्छाच राहिली नाही. देवाने माझा आबा म्हणजे माझ्यासाठी सर्व काही आणि त्याच आबाला हिरावून घेतलं, म्हणून माझं कसलीही काहीही करण्याची इच्छा नाही आणि आता मला समोर शिक्षण घ्यायचं नाही आहे, त्या मुंबईला तर जायचंच नाही आहे. तेव्हा आता सरू लगेच कमळीला ओरडते आणि बोलते की अशी कशी बोलू शकते, अगं तू भांडली होती ना माझ्यासोबत मुंबईला जाण्यासाठी. तेव्हा आता कमळी लगेच बोलते हो, पण ते आबांमुळे, आणि असं बोलत कमळीला चक्कर येते आणि ते खाली पडते. तेव्हा लगेच आता सरू तिला घरी घेऊन जाते आणि आता सरूच्या लक्षात आलेलं असतं की कमळीला खूप अशी प्रचंड ताप आहे. आता लगेच निगी एका ताटामध्ये जेवण घेऊन येते आणि तिला भरवण्याचा प्रयत्न करते, पण कमळी पाणी पण प्यायला तयार नसते आणि घास पण खायला तयार नसते. तेव्हा आता लगेच निगी बोलते की बंड्या, हे बघ, कमळी इकडे खूप त्रासात आहे आणि हे गोष्ट आपल्याला ऋषी सरांना सांगावंच लागणार. तुला माहिती आहे ना, कमळी एकतर अन्नपूर्णा आजी आणि ऋषी सरांचंच ऐकते, बाकी ती कुणाचंही ऐकणार नाही. मी सकाळपासून तिला जेवण्यासाठी आग्रह धरला आहे, पण ती काही करेना, माझं ऐकायलाच तयार नाही. म्हणून तू तिला लवकरात लवकर ऋषी सरला कॉल कर आणि इथं बोलावून घे, म्हणजे तेव्हाच आता कमळी घशाच्या खाली एखादा घास उतरणार. तेव्हा इकडे आता खूप टेन्शनमध्ये असलेला ऋषी आता एक प्रोजेक्ट असते, त्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन तयार करत असते आणि ऑफिसमध्ये असते. तेवढ्यातच तिथं त्याला कॉल येतो, ते म्हणजे आता बंड्याचा. आता बंड्या बोलतो की ऋषी सर, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लवकरात लवकर सिद्धटेकला या. कमळीला खूप ताप आहे आणि ती एक घाससुद्धा खायला तयार नाही, ती जेवायला पाणी प्यायला कशालाच तयार नाही. ऋषी सर, तुम्ही या आणि तिला या सर्वमधून बाहेर काढा. खरंच ऋषी सर, तुम्ही लवकरात लवकर या. त्यावर आता इकडे ऋषीकडे खूप मोठं टेन्शनचं ओझं येते, कारण एकीकडे त्याच्या आईने सोपवलेलं प्रेझेंटेशन असतं, ते त्याला कंप्लीट करायचं असतं, ऑफिसचं वर्क असतं, आणि दुसरीकडे सर्वात त्याचं जीवापेड असलेलं प्रेम ती म्हणजे कमळी असते. आता त्याला काय करावं काहीच सुचत नाही. तेवढ्यातच तिथं येते तो म्हणजे
रोहित बोलते की अरे ऋषी, तू कसलीही ऑफिसमधली चिंता करू नको. आणि आता त्याला तर माहितीच नसते ऋषीला की रोहितचे 2 चेहरे आहे. स्वतःचा भाऊ असूनही तो 2 चेहऱ्यांनी वावरतो. आणि इकडे आता लगेच तो ऋषीला बोलतो की कमळीला तुझी खरंच खूप गरज आहे रे. तुझा ऑफिसमधलं जेही वर्क आहे ना, मी करते आणि आईला मी सांभाळणार. आई तुला एकही शब्द बोलणार नाही याची खात्री मी तुला देतो. तेव्हा आता असं बोलल्यावर ऋषी एका क्षणासाठी विचारच करतो. तर इकडे मात्र आनंद झालेला असतो, कारण आता सदानंद आजोबा फायनली हॉस्पिटलमधून घरी आलेले असतात. तेव्हा आता आजी खूप कडक शासन करते आणि बोलते की हे बघा, सदानंद आजोबांकडे कोणीही बाहेरचं येता कामा नये आणि घरची कामिनी रागिनीसुद्धा त्यांच्या रूममध्ये येता कामा नये. जर त्या आल्या ना तर तुम्हा सर्व स्टाफना मी बाहेर काढणार. म्हणून मी तुम्हाला फायनली वॉर्निंग देतो की आजोबाच्या आजूबाजूला कोणीही येता कामा नाही. तेव्हा आता इकडे आजीने असं खूप कडक शासन घरामध्ये राबवलेलं असतं, कारण कुठं ना कुठं आजीला मनाशी संकेत असते की हे सर्व काही आहे ते कामिनीनं घडून आणलेलं आहे. पण कामिनी नक्की गेली तरी कुठे? तर इकडे मात्र आता कामिनीने आणि रागिनीने फायनली प्लॅन केलेला असतो. तर रागिनी आता पोलीस घरी घेऊन येते आणि जोराजोरात आरडाओरडा करते की हे बघा आई, माझी आई दिसत नाही आहे आणि ती 2-3 दिवसापासून कुठं गेली मला काहीच कळत नाही आहे. म्हणून मी पोलिसांना घरी बोलावलं की जेणेकरून तिला शोधण्यासाठी हे सर्व लोक माझी मदत करतील. तेव्हा आता पुन्हा अन्नपूर्णा आणि राजन विचार करतो की आम्हा सर्वांना डाऊट आहे की हे जे काही कृत्य केलं ते म्हणजे कामिनीनं केलं. आणि कामिनी अशी एकाएकी गेली तरी कुठं? नेमकं कामिनीच्या मनात काय चालू आहे याचा शोध आता अन्नपूर्णा घ्यायला निघते. तर तेवढ्यातच आता इकडे ऋषी मनाशीच विचार करतो की नाही, काहीही झालं तरी आता त्याला अन्नपूर्णा आजीला सोबत घेऊन जावंच लागणार आणि कमळीची कशी हे काही परिस्थिती झाली ते आता आजीला सांगावंच लागणार. तेव्हा आता ऋषी लगेच इकडे अन्नपूर्णा आजीला कॉल करते आणि अन्नपूर्णा आजी लगेच बाजूला जाते आणि ऋषीचा कॉल रिसीव करते. त्यावर आता लगेच इकडे ऋषी बोलतो की काय झालं आजी, आजोबांची तब्येत ठीक आहे ना आता? त्यावर आता लगेच इकडे आता अन्नपूर्णा आजी बोलते की हो ऋषी, आजोबा आता ठीक आहेत आणि त्यांना डॉक्टरांनी सुट्टीसुद्धा दिलेली आहे. तुझं काय काम आहे सांग ना मला. त्यावर आता इकडे लगेच ऋषी बोलतं की आजी, तुम्हाला काही एका दिवसाची जर वेळ असणार तर तुम्ही माझ्यासोबत सिद्धटेकला चलता का? त्यावर आता आजी बोलते सिद्धटेकला कशाला ऋषी? त्यावर आता इकडे ऋषी बोलतो तुम्हाला माहिती आहे आजी, कमळीचे आजोबा या वर्षात 1 वर्ष झाले या जगात नाही आहेत. त्यांचं निधनाचं सत्य कमळीपर्यंत आतापासून मी लपवून ठेवलेलं होतं आणि कमळी आता गावी गेलेली आहे तुम्हाला माहिती आहे. पण आता तिला ते सत्य माहिती पडलेलं आहे की तिचे आजोबा या जगात नाही आहे. म्हणून तिने खाणं पिणंसुद्धा सोडून दिलं आणि तिला खूप ताप आहे. आताच मला गावावरून बंड्याचा कॉल आला होता आणि सांगितलं की कमळी खूप कठीण परिस्थितीत आहे. ती काही पाणी प्यायलासुद्धा तयार नाही आणि जेवायलासुद्धा तयार नाही, कारण तिच्या आजोबाच्या निधनाचा खूप मोठा धक्का तिला बसला. 2 दिवसांनी आजी कॉलेज उघडते आणि कमळीला मला अशा परिस्थितीत नाही पाहायचं. मला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं. त्यावर आता इकडे अन्नपूर्णा बोलते अरे बापरे, आजोबाची तब्येत ठीक नसल्यामुळे मी कमळीकडे लक्षच देऊ शकली नाही रे ऋषी. ठीक आहे, आता मी राजनला सांगते की 1 दिवसासाठी आजोबाची जबाबदारी राजनवर सोपवते आणि तुझ्यासोबत सिद्धटेकला जाण्यासाठी निघते. तू घरी ये आणि मला घे, नंतर आपण दोघं मिळून सिद्धटेकला जाऊ. तर ऋषी आता लगेच ऑफिसमधून निघते आणि लगेच इकडे राजनला आता अन्नपूर्णा सांगते की हे बघ राजन, मी एका दिवसासाठी सिद्धटेकला चाललेली आहे. काही काम आहे त्यानिमित्त मी चाललेली आहे. म्हणून आता काही कामानिमित्त चाललेली आहे ऋषीसोबत. तोपर्यंत तू बाबांना एकटं सोडू नको, कारण या घरात बाबांच्या जीवाला धोका आहे हे तर आपल्याला समजलेलंच आहे. त्यावर इकडे आता लगेच हे सर्व लपून छपून ऐकत असते कामिनी. तर कामिनी हे सर्व ऐकत असते. तर आता रागिनी हे सर्व ऐकत असते. तेव्हा आता रागिनीच्या लक्षात आलेलं असतं की नेमकं अन्नपूर्णा सिद्धटेकला कशाला चालली असणार. म्हणून ती लगेच एका साईडला जाते आणि कामिनीला कॉल करून हे सर्व काही सविस्तर सांगते की कशा प्रकारे ऋषीसोबत
आता अन्नपूर्णा सिद्धटेकला चाललेली आहे. त्यावर आता इकडे कामिनी बोलते की ठीक आहे रागिनी, तू बरं केलं मला हे सांगितलं. आता मी सुद्धा सिद्धटेकला जाऊन बघते की नेमकं ही म्हातारी सिद्धटेकला चालली तरी कशाला, हिला गौरी वगैरे तर मिळाली नाही ना. म्हणून आता इकडे अन्नपूर्णा लगेच सिद्धटेकला ऋषीसोबत गेलेली असते. तेवढ्यातच तिथं आता लपून छपून आता ती कामिनीसुद्धा सिद्धटेकला पोचलेली असते. जिथं तिथं ऋषी आणि आता अन्नपूर्णा जाते त्याच्या मागावरती लपून छपून, त्यांना काहीही माहिती न पडू देता आता कामिनीसुद्धा त्यांच्या मागावरती असते. तर इकडे मात्र आता सरळ बंड्या ऋषीला आणि अन्नपूर्णाला आजीला घ्यायला येते आणि सरू त्यावर आता इकडे लगेच बंड्या बोलते की अन्नपूर्णा आजी, कमळी काहीच खात नाही गं, काहीच पित नाही. बरं झालं तू आली. आता तू स्वतःच्या हाताने तिला भरव, तेव्हाच ती खाणार. कारण मला माहिती आहे ऋषी सर आणि तुझं ते जास्त ऐकते, बाकी आमचं तर ती काही ऐकायलाच तयार नाही. आणि कमळीची आई सरू काकी तिचंसुद्धा ऐकायला तयार नाही आहे. तीसुद्धा रडून रडून तिचीसुद्धा तब्येत खराब होणार ना. आणि कमळीची चिंता खूप तिला सतावत आहे गं आजी. तू आता लवकरात लवकर चल आणि कमळीला समजावून सांगून तुझ्या हाताने एक घास भरव. त्यावर आता इकडे लगेच अन्नपूर्णा आजी बोलते की हो बंड्या चल, मला कमळीच्या घरी घेऊन चल. बंड्या आता लगेच ऋषीच्या गाडीमध्ये बसतो आणि त्यांना रस्ता दाखवत आता कमळीच्या घरी घेऊन जातो. त्यावर इकडे आता कामिनीसुद्धा सिद्धटेकला पोचलेली असते. कारण कामिनीने आता विचार केलेला असतो की खरंच हा एक म्हातारा बिमारीचा असून ही म्हातारी आता सिद्धटेकला गेली म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असणार आहे. म्हणून तीसुद्धा आता सर्व जो काही तिचा प्लॅन केलेला असतो, तिने स्वतःचाच गायब व्हायचा प्लॅन केलेला असतो, तो प्लॅन बाजूला ठेवून आता चक्क ती जिथं अन्नपूर्णा आलेली आहे सिद्धटेकला तिच्या मागावरती आलेली असते. आणि त्यांच्या गाडीच्या मागे ती लपून छपून जाते की नेमकं काय असं रहस्य आहे की म्हातारी आजोबाला सोडून इथं सिद्धटेकला आलेली आहे. तेव्हा आता कामिनीसुद्धा त्याच्या मागावरती येते. आता लगेच रूममध्ये कमळी असते आणि स्वयंपाक करण्यासाठी सरू बाजूला गेलेली असते. सरूला माहिती नसतं की ऋषी तर येणार आहे हे माहिती असतं, पण अन्नपूर्णासुद्धा येणार आहे हे सरूला काहीही माहिती नसतं. आता कमळी ज्या रूममध्ये असते त्या रूममध्येच कमळीच्या आजोबाचा फोटोसुद्धा लावलेला असतो. आता अन्नपूर्णा आतमध्ये जाते. बंड्या बोलते या आजी या, कमळी याच रूममध्ये आहे. आता कमळीला बघता क्षणी तिला खूप ताप आहे. आता खूप ताप असलेल्या कमळीला ती मोठ्या प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि बोलते की बाळा कमळी, मला मान्य आहे की तुझ्या आजोबांचं निधन झालेलं आहे. आजोबांचं निधन झालं, पण त्यांचं स्वप्न होतं ना गं की तू शिक्षण पूर्ण करावं, शिकून खूप मोठं होऊन या गावामध्ये शाळा उघडावी. आणि तू असं त्यांचं स्वप्न अर्ध्यार्थी सोडून कसं गं असं करू शकते. हे बघ, हे घे, तू काहीतरी पाणी पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटणार. मला बंड्याने सांगितलं की तू काहीच खात नाही आहे. त्यावर आता कमळी बोलते की नाही आजी, मला फक्त आजोबा पाहिजेत आणि मला काहीही खायचं नाही. तेव्हा आता लगेच भिंतीवर असलेल्या आजोबांच्या फोटोकडे लक्ष जाते अन्नपूर्णाचं. आता अन्नपूर्णा तो फोटो बघून मात्र खूप हादरते. आता अन्नपूर्णाने आजोबांचा फोटो बघता क्षणी तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा ती लगेच त्या फोटोकडे जाते आणि बोलते की निघे, हेच कमळीचे आजोबा आहेत का ज्यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं होतं. तेव्हा आता निघी बोलते की हो आजी, हेच कमळीचे आजोबा आहे आणि 1 वर्षापासून यांचं निधन झालेलं आहे. आणि तेव्हा आता इकडे लगेच अन्नपूर्णा खाली बसते. आता तिच्या लक्षात आलेलं असतं की कमळी ही गौरी आणि राजांचीच मुलगी आहे. ती गरागरा रडते आणि लगेच कमळीकडे धावत जाते. तेव्हा आता इकडे धावत गेल्यावर कमळीला लगेच मिठी मारते आणि रडायला लागते की अगं कमळी तूच माझी नात आहे, तूच माझी नात आहे. तेवढ्यातच तिथं चहा घेऊन आलेली असते, ती म्हणजे सरू. आता सरू लगेच चहा घेऊन येताना अन्नपूर्णाला चहा द्यायला जाते. तेव्हा तिच्या लक्षात आलेलं असतं की आई इथं. तेव्हा आता सरूला असं बघून आता सरूच्या हातचा लगेच चहाच्या कपाचा स्ट्रे जोरात खाली पडतो आणि अन्नपूर्णाला समोर बघून ती थोड्या वेळासाठी तरी हादरते. तेव्हा आता हादरलेली सरू, तिला काय करावं कुठं जावं काहीच कळत नाही. आता लगेच अन्नपूर्णा सरूला मिठी मारते आणि बोलते की का अगं तू असं का केलं, कमळीच माझी नात आहे हे सत्य तुम्हाला आजपर्यंत का सांगितलं नाही. तेव्हा आता कमळीसुद्धा असं आजी आपल्याला नात म्हणून असं एकता क्षणी उठून बसते. आता तिला काय झालेलं आहे काहीच कळत नसते. तेव्हा आता लगेच सरू बोलते की
हे बघा आई, माझं हे काही लपवून ठेवण्याचं, तुमच्यापासून तुमच्या नातीला दूर ठेवण्याचं माझं काहीच असं नव्हतं. पण मला फक्त त्या कामिनीमुळे असं करावं लागलं आहे. आणि मी जर तुमच्या नातीबद्दल तुम्हाला खरं सांगितलं असतं, तर तीसुद्धा या जगात नसती. बाबांसारखी तिचीसुद्धा अवस्था झाली असती आई. तुम्हाला माहिती नाही की 18 वर्षापासून ती कामिनी फक्त कमळीला शोधते आणि तिला जीवाने मारण्याची पूर्णत्वा कोशिश करत आहे. म्हणून मी हे सत्य सांगितलं नाही. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते की अगं गौरी, तुला माझ्यावरती, राजनवरती विश्वास नव्हता का की मी माझ्या नातीची रक्षा करू शकणार? त्यावर आता इकडे लगेच गौरी बोलते की आई, मला तुमच्यावरती खूप विश्वास आहे आणि याच्या पुढे सुद्धा असणार आहे. पण ती कामिनी बाई कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना. आता हे सर्व काही या दोघींचं बोलणं ऐकत असते ती कामिनी. आता कामिनी खूप हादरते, कारण आता गौरीने 18 वर्षापासून लपून ठेवलेलं सत्य एका झटक्यात आता अन्नपूर्णासमोर आलेलं असतं. म्हणून आता स्वतःशी ती विचार करते की नाही, काहीही झालं तरी आपल्याला आता इथून निघून जावं लागणार. कारण आता या अन्नपूर्णाला जर मी इथं दिसली तर मात्र माझा दुसरा प्लॅन आहे ना, तो ती सक्सेस होऊ देणार नाही. म्हणून ती आता लगेच त्या सिद्धटेकवरून निघून जाते आणि स्वतःशीच निर्णय करते की आज रात्री सरूला मी जिवंत ठेवणार नाही आणि या कमळीलासुद्धा. तेव्हा आता लगेच इकडे ऋषीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं की गौरी 18 वर्षापासून घर सोडून गेलेली राजन काकाची बायको हीच कमळीची आई आहे आणि अन्नपूर्णाची कमळीच ही नात आहे. तेव्हा ऋषीसुद्धा खूप खुश होऊन जातो की आजीला आता तिची नात भेटलेली आहे आणि अन्नपूर्णा आजीला तिची सून आणि नातसुद्धा भेटलेली आहे. त्यामुळे अन्नपूर्णा आजीसुद्धा खूप खुश होते. आणि आता प्रेक्षकांनो, जबरदस्त पॉईंट असा की आता अन्नपूर्णा आजी खरंच आता कमळीला मुंबईला जाण्यासाठी म्हणजे होकार ठरवणार का? खरंच आता सरूसुद्धा कमळीसोबत आता मुंबईला जाणार का? आणि कामिनीने खरंच जो काही जबरदस्त प्लॅन केलेला आहे की या दोघींना या जगातून नाहीसं करायचं, तो तिचा प्लॅन आता ऋषी सक्सेसफुल होऊ देणार का? असे जबरदस्त ट्विस्ट आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी कमळी या मालिकेच्या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.